तुम्हाला समजलेलं संविधान म्हणजे काय? काय सांगाल संविधानाबद्दल? संविधान म्हणजे आजवर जे काही मानसिकता जी निर्माण झाली होती संविधानाला घेऊन, जे मगाशी भरपूर वक्त्यांनी त्या विषयावर चर्चा केली की संविधान बुवा एकाच विशिष्ट जातीचा किंवा विशिष्ट धर्माचा किंवा विशिष्ट त्या लोकांचा आहे, तर असे कदापि नाही. जे मगाशी झालेल्या सेशन मध्ये व जी शिबिर चालते 2 दिवसाची जी शिबिर आता चालू आहे, जिचा आज फर्स्ट दिवस आहे, आता संध्याकाळचे तरी पण 6:22 झालेला आहे. आतापर्यंत मला कळलेल्या संविधानाचं म्हणजे असं की संविधान हा भारत देशातील प्रत्येक नागरिकासाठी आहे, प्रत्येक जाती प्रत्येक धर्माच्या पंथांच्या लोकांसाठी आहे. जे आणि सगळ्यात महत्वाचं एक वाक्य जो मी नेहमी त्याला मानेल किंवा जे मला कळालं की संविधान जो मानतो त्याच्यासाठी आहे आणि जो मानत नाही त्याच्यासाठी आहे. हा वाक्य कुठेतरी मनाला लागण्यासारखा आहे आणि बरेचसे सेशन अजून होत आहे आणि संध्याकाळी अजून होत राहील. पण खरंच खूप खूप छान शिबिर होत आहे आणि त्या माध्यमातून संविधान कळत आहे, संविधानाचं प्रबोधन होत आहे आणि त्याचमध्ये की आपण संविधान वाचतो आणि संविधानचे जे आपलं पुस्तकामध्ये असतात उद्देशिका जी असते की आम्ही भारताचे लोक, त्यामध्ये न्याय असेल, बंधुता असेल व वेगवेगळे जे काही दिलेले आहे टॉपिक ते आपण ते वाचलं पाहिजे. आणि एक गोष्ट मला खूप छान वाटली की जी ती उद्देशिका आहे त्यामध्ये किती कडवे आहे असं मला मगाशी प्रश्न झाले. व त्याचबरोबर आमचे मित्र व आमचे बंधू संदीप साबळे सरांनी आम्हाला देखील ते सांगितलं ते एकच आहे. मी प्रश्न केला, म्हटलं ते कसं, म्हणजे फुल स्टॉप जो असतो वाक्याच्या नंतर सुरुवातीपासून आम्ही पासून आहोत पर्यंत शेवटी ते एकच फुल स्टॉप लागला. म्हणजे फक्त ती एका जी उद्देशिका आहे, जी उद्देशिका ती फक्त एक पेज किंवा फक्त काही शब्दांचे समूहच नव्हे, तर त्या शब्दांवर किती विचार विनिमय झालं किंवा संविधानावर किती विचार विनिमय झालं, अशी वेगवेगळ्या गोष्टी देखील आज आम्हाला कळायला भेटले, समजायला भेटले व यापुढेही भेटत राहील. म्हणजे ही मोहीम चालू आहे किंवा जी संविधान जागर जे काही एक प्रकारची मी संघटना नव्हे तर जो कार्यक्रमच म्हणेल, जो पूर्ण महाराष्ट्रभरमध्ये होत आहे, जे की नागपूरमध्ये झालं, मुंबईमध्ये झालं, वेगवेगळ्या ठिकाणी झालं, पुण्यामध्ये झालं, जे आज आमच्या जळगावमध्ये आहे, तर असे होत आहे. आणि एक कुठेतरी एक ज्याला मी संजीवनीच म्हणेल, जो संजीवनी बुटीचं एक बीज हे देखील लोक पेरत आहे, समाजामध्ये पेरत आहे, आपल्या देशामध्ये पेरत आहे, राज्यामध्ये पेरत आहे. तर नाहीतर त्यांना म्हणजे आपण सहकार्य केलं, सहकार तुम्ही म्हणणार नाही की नद्यां ते आपण समजून तरी घेतलं पाहिजे.